हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी झाली आत्ताच ग्रीन टी घेऊन. आणि आज शनिवार आहे तर आराम केला, आवरलं थोडंसं आणि आराम करून आत्ताच म्हणजे थोडा वेळ झाला उठले, फ्रेश वगैरे झाले. म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवावा नाही का. तर मला नाही का एक जण आहे कमेंट्स, त्या दिवशी पण मी काहीतरी विचारलं होतं. हां, वांग्याबद्दल विचारलं होतं मी. तर त्या दिवशी बी त्यांची कमेंट्स अशीच होती की काय विचारले. आणि आता मी काल पण व्हिडिओ टाकलाय, त्याला टायटल टाकलेलं आहे की माणसं धोका देतात. तर मला असं वाटतं तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या पहिलेच कमेंट्स करण्याची अतिघाई करताय आणि अतिघाई संकटात नाही असं असतं. त्यामुळे जरा व्हिडिओ बघत जावा, त्याच्यामध्ये असतं त्या गोष्टीचा उल्लेख केलेला. आणि जे आपण टायटल टाकलंय ना त्या संदर्भातच तो व्हिडिओ असला पाहिजे, नाहीतर यूट्यूब ते हे करतो, रिजेक्ट करतो तो व्हिडिओ. यूट्यूबची अशी ही आहे की तुम्ही टायटल जो टाकलाय त्या टायटलचं वाक्य तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बोललेलं असायला पाहिजे आणि तुमचा व्हिडिओ त्याच संदर्भात असायला पाहिजे. हे चेकिंग केली जाते आणि चेकिंग केल्याच्या नंतर तो व्हिडिओ हे झालेला असतो. तर जरा थोडंसं मला असं म्हणायचं नाहीये की तुम्ही काही वाईट बोलताय, परंतु तुम्ही चुकीचं नक्कीच बोलताय. कारण तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि लगेच कमेंट्स करता, तर तुम्ही मला कुठल्या ह्याच्याने विचारता की काय विचारले किंवा कुणी कुठे भेटला हा धोका, ही काय विचारण्याची पद्धत आहे का तुमची? हां, तुम्हाला समजतं का तुम्ही काय विचारताय? पहिले व्हिडिओ बघा आणि मग कमेंट्स करा. एवढीच माझी म्हणणं आहे तुम्हाला की पहिला व्हिडिओ बघायला शिका, पूर्णपणे बघा. जर बघायचं असेल तर. ती काही जबरदस्ती पण नाहीये तुम्हाला की ही व्हिडिओ बघाच म्हणून, आणि मी काही तुम्हाला बोलवले येत नाही व्हिडिओ बघा म्हणून. परंतु तुम्ही जे कमेंट्स करताय, एकदा पहिली कमेंट्स आहे म्हणून मी तुम्हाला सोडून दिलं, पण परत तुम्ही कालच्या व्हिडिओला दुसरी कमेंट तशीच केली. जर तुम्ही व्हिडिओ बघतच नाहीयेत आणि तुम्ही ऐकतच नाही व्यवस्थित त्याच्यामधलं, तर तुम्ही कमेंट्स कशाला करता? मला हे सांगायचंय तुम्हाला. कुणी कुठं भेटला हा धोका? कुठं भेटला म्हणजे माणसं होतात ही का तुमच्यासारखे पण माणसं असतात ना, आधी गोड गोड बोलतात, छान छान कमेंट्स करतात आणि परत येऊन काहीतरी चुकीच्या कमेंट्स करतात. ह्यालाच तर धोका म्हणतात. आ माझा त्या व्हिडिओमध्ये असा म्हणण्याचा उद्देश होता की माणसावर विश्वास ठेवला की 100% धोका भेटतो. देवावर विश्वास ठेवला की कधीही माणसाला धोका भेटत नाही, माणूस निराश होत नाही. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असता ना तर तुम्हाला नक्की समजलं असतं मी कशा संदर्भात बोलते. तर तुम्हाला हा मला प्रश्न विचारायची गरज नसती पडली कमेंटद्वारे की कुठं भेटला हा धोका. धोका अशा ठिकाणी भेटतो, माझ्यापासून एक 5 किलोमीटर अंतरावरती अमेरिका आहे आणि त्या अमेरिकेमध्ये एक दुकान खोललेलं आहे, तिथे धोका भेटतो. तर तिथे घ्यायला जायचं असेल तर जावा. काय तुम्ही ना खरंच माणसाकडून अपेक्षा ठेवायच्या नसतात, देवाकडून अपेक्षा ठेवायच्या असतात. माणसावर विश्वास ठेवायचा नसतो, देवावरती विश्वास ठेवायचा असतो, असं मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. आणि तरी पण तुम्ही व्हिडिओ न बघता डायरेक्टली कमेंट करता कुठं भेटला धोका. अवघड आहे यार खरंच. असो, बहुतेक त्यांच्या आयडीचं नाव मनोहर सोनवणे आहे. तर मनोहर दादा, जरा व्हिडिओ बघत जावा. कुणाचेही झाले तर व्हिडिओ बघत जावा आणि मग कमेंट्स करत जावा. नसल तर तुम्ही व्हिडिओ बघत जाऊ नका आणि कमेंट भी करत जाऊ नका, बरं का. तर नाही का बरंच म्हणजे असं काही असे बघते मी की मला हट होतं. काही असे बघितले का व्हिडिओ की चुकीचं वाटतं, आणि काही असं ऐकलं ना की बी चुकीचं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. की काही काही अशा आई असतात, मला आज आईवरून बोलायचं आहे.
आणि तुम्हाला नक्कीच लक्षात येईल जर तुम्ही ते व्हिडिओ बघत असाल तर. काही अशा आई असतात बघा तुम्ही की अडचण पडली की मुलींकडनं अपेक्षा ठेवतात बरं का. मुलं पैदा करायचे, मुलांना सांभाळायचं, मुलांचा विचार करायचा, मुलांचं सगळं करायचं आणि आपण आजारी पडलं की मुलींकडनं अपेक्षा ठेवायची. का बरं असं? मग जेव्हा तुम्हाला गरज पडते, जेव्हा तुम्हाला अडचणी असतात, तेव्हा तुम्ही मुलींना जसं विचारताना, बोलवून घेता माहेरी, त्यावेळेला मी ना बऱ्याच गोष्टी बघत असते आणि मगच बोलत असते आणि ज्या चुकीच्या वाटतात त्या चुकीच्या वाटतात. कारण मला हे जे सांगायचं आहे ना, तर हे चुकीचं आहे म्हणून बोलायचं याच्यावरती. माझं ह्याच्याशी काही घेणं देणं नाही किंवा काही नाही. तरी पण मला बोलायचं कारण तिथं चुकीचं वाटते. काय चुकीचं वाटते की आईचं वागणं चुकीचं वाटते आणि कमेंट्स करणाऱ्याचं काहीच जात नाही. ते नुसतं तोंडवर करून बोलत राहतात. हां, ह्या चॅनलवर जायचं त्यांना वेगळंच बोलायचं, त्या चॅनलवर जायचं त्यांना वेगळंच बोलायचं. तर मी मागे 2 ते 3 महिन्यापूर्वी एका आईनं मुलाच्या प्रकरणासाठी मुलींना बोलवून घेतलं. दोन्ही मुलींना बोलवून घेतलं. मुली तिथं एवढ्या लांबून मुली तिथं गेल्या. आता आज मुलींना आपण बोलवले, मुली येणार आहेत, फोनवरती बोलणं झाले म्हटल्यानंतर एखादी आई काय करते तुम्ही सांगा? मुली येणार आहेत, लांबून प्रवास करणार आहेत म्हणून स्वयंपाक पाणी करते का नाही? जी काय असेल तिच्याकडे चटणी भाकरी. अक्षरशः मुली तिथं पोहोचल्याच्या नंतर स्वतःच्या तोंडाने ते जावईन मुली म्हणत असतील की आम्ही लांबून आलोय, सकाळी लवकर निघालोय, काही खाल्लेलं नाही, काही बनवलंय का, काही बनवलंय का, आणि त्यावेळेला जाऊन उठून आई काहीतरी बनवते. तर मला ही आईच म्हणावी का? तुम्ही एक विचार करून सांगा. जर आपण मुलींना बोलवलंय तर किती हौसेने आई स्वयंपाक बनवून वाट बघत बसलेली असते, परंतु ही बिना स्वयंपाक करता वाट बघत बसलेली, हिला आईच म्हणायचं का? की स्वतःची लेकरं तोंडाने म्हणतायत की मला भूक लागलीये, आम्ही लांबून आले, सकाळी निघाले, आणि जावई पण म्हणतायत भूक लागली. कशी आई म्हणावी ही तुम्ही सांगा. आणि तरी पण अशा आईसाठी मुली धडपडून येतात आणि तरी पण लोक काय म्हणतात की आईवर आईकडे ह्यांचं लक्ष नाही, आईवर ह्यांचं प्रेम नाही, आई मरायला लागली तर बघत नाही. त्या लोकांना जाऊन कमेंट्स करतात. कुणाला? मुलींना. आई आजारी पडली, तुम्ही इकडं मजा करता, तुम्ही असं करता, आई तिकडं आजारी आहे, आईला बघायचं, आईला खायला प्यायला नाहीये, आई नाटकी आहे, हे दिसत नाहीये का तुमच्या डोळ्याला? कमेंट करायला इकडं जाऊन तिकडं जाऊन. आणि परंतु त्याच वेळेला तुम्हाला हे नाही दिसलं की मुली बोलवून आईनं त्यांना साधं स्वयंपाक सुद्धा केलेला नव्हता, खुशाल बसलेली होती आई. विचार करा. आणि ती मुलीनं म्हणल्याच्या नंतर, मागं लागल्याच्या नंतर ती आई उठून जाऊन स्वयंपाक करते त्यांना खायला. तर ही आईच म्हणायची का तुम्ही सांगा? आईनं पण आईच्या जागेवरती स्वतःचं कर्तव्य निभावलं पाहिजे आई म्हणून, की एवढी मी लेकरांना बोलवलेलं आहे, माझे लेकरं येतील, आता मी काहीतरी चटणी भाकरी बनवते, आणि त्यांनी आल्याबरोबर त्यांना पाणी देणं, त्यांना चहा करून देणं, त्यांना जेवायला घालणं, ही पहिली रीत आहे आपल्या घराची. आपल्या भारताची संस्कृती ही आहे की आल्याच्या नंतर पाणी देणं, चहा करणं, जेवायला देणं, आणि मग आपलं जे काही काम असेल ते करून घेणं, ही आपली रीत आहे. बरोबर ना? तर तुम्ही सांगा, ही आई आहे आणि हिला माया आहे आणि हिला लेकरांची काळजी आहे का? तरी पण तिला खायलाच नाही, ती आजारीच पडली, तिला बघतच नाहीत, कशा लिकी आहेत. अहो, त्या लिकींना जर सुख दुःख माहेरचं माहिती नसेल आणि आईचा प्रेमाचा 2 घास माहिती नसतील आणि आईचा पाठीवरून हात फिरत नसेल, तर त्या आईला आईच म्हणून त्या मुलींनी बघायला पाहिजे का कोण म्हणून बघायला पाहिजे? अशा पण काही आई असतात. आणि मुलींनी दुर्लक्ष केलं, मुलींनी नाही बघितलं की लोक त्यांना मरायला लागली, आई कशा लिकी येतात. अरे, लिकी कशा येतात त्यांना त्यांच्या घरातलं माहिती आहे, तुम्हाला काय माहिती आहे त्यांना कशी वागणूक दिली जाते, किंवा त्यांच्याकडनं फक्त कामापुरती लिकींना आठवण केली जाते, कामापुरतं लिकींना बोलवलं जातं. तुम्ही सांगा, स्वतःला अडचण पडली, स्वतःच्या मुलांनी त्रास दिला, स्वतःच्या मुलांच्या काय अडचणी असल्या की आईला लिकी आठवतात. हे चुकीचं नाहीये का? आणि लिकीने पण किती करायचं असतं, त्यांना पण स्वतःची मुलं बाळा असतात, सगळं असतात, करतात. तरी पण काही लिकी
काही लेकी असतात ना, काहीच बघत नाहीत, काहीच करत नाहीत, परंतु आईनं पण आपला कर्तव्य निभावलं पाहिजे ना. हां, सतत तोंडावर अंधार असतो, कधी आले हसत बोलत खेळत राहिले की कधीही करत राहिले. बहिणी भाऊ एकत्र आले की हिचं काही ना काही दुखत राहतं, आणि ही बाकीचे सगळे एकत्र आले, ह्यांचं पूर्ण फॅमिली अशी पागल आहे की सगळे बाकीचे एकत्र असले आणि एखादा त्याच्यात मिक्स नसला की लगेच तो दुसरा त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकणार, त्याच्याबद्दल काही पण बोलत राहणार, जळत राहणार. अरे तुम्ही फॅमिली आहे का काय? फॅमिलीवरती असं कुठं वागतात का? उलट सगळे एकत्र आल्यात, यायलाच पाहिजे, आपण पण जायला पाहिजे. आपण जायचं नाही, पण दुसरे एकत्र आले की मात्र जळत राहायचं. आणि मला खायलाच नाही, मला असंच नाही, सतत सतत सतत. अरे काय, कामाला जातो, अरे कामाला जाईल, प्रत्येक जण कष्ट करतो तेव्हाच खायला भेटतं. तुम्ही काय जगाच्या वेळ कष्ट करता काय? आ बऱ्याच अशा आई आहेत की लेक यायची म्हटल्यानंतर त्यांना काय करून काय नाही होतं, माझ्या लेकी यायच्यात म्हणून. आणि हिथं हिथं सगळं उलटी गंगा वाहते. कसं की लेकी आल्या तरी त्या लेकी दुःखात जरी आल्या ना, त्या भांडण केलेलं असेल, नवऱ्याने मारलेलं असेल, काही जरी झालेलं असेल, दुःखात जरी आल्या ना, तर ती आई कधी जवळ बसून विचारत नाही. त्या आईनं कधी, मी बघितलं नाही, आम्ही बघतो ना व्हिडिओ, तर मी कधी बघितलं नाही की ती आई तिला जवळ घेऊन विचारते, की आई तिला सपोर्ट करते, की तिच्या चुकीचं आहे, तिच्या घरातले लोक तिला त्रास देतात, असं कधीच म्हणत नाही. तिची मुलगी ॲडमिट होती तरी तिला बघायला सुद्धा गेलेली नव्हती. ही आजीच म्हणावी का तुम्ही सांगा? आणि ही आईच म्हणावी का? मुलीच्या दुःखात सुद्धा आपण होणं खूप गरजेचं असतं. तुम्ही सुखात नका हो, पण दुःखात नक्कीच व्हा, कुणाच्या बी व्हा, मुलीच्याच म्हणून नाही म्हणायचं मला. जर ही मुलींच्या दुःखात होत नाही तर ही बाई कधी कुणाला झाली असं अख्ख्या आयुष्यामध्ये तुम्ही विचार करा जरा. आणि सतत तोंडावर अंधार असतो, सतत तोंड असं एकदम जळक्या वृत्तीचं असतं. कशा, आपलं वय काय, आपण वागावं काय, एवढं तरी कळायला पाहिजे का नाही? मला ते म्हणायचं नाही, वागायचं म्हणजे की आपलं वय काय, हसून खेळून राहायचं, 4 दिवस राहिल्यात मस्त राहायचं, ह्याला बोलायचं त्याला बोलायचं त्याला बोलायचं, सतत भांडण करत राहायचं, सतत कटकटी करत राहायच्या, सतत नावं ठेवत राहायचं, सतत ह्याच्या त्याच्यावर जळत राहायचं. ही एक वय असतं प्रत्येक गोष्टीला. जळायला काही भावकी आहे का? मुलंच येतात, मुलीच येतात स्वतःची. तर किती आई तोंडावर पडतात मुली यायच्या म्हणलं की काय काय करतात. आणि ही आई एक अशी आहे, मला जरा खटकली ती गोष्ट, म्हणून मी व्हिडिओ बनवले. बाकी माझं काहीच घेणं देणं नाहीये की आई आहे आणि एवढ्या लांबून लेकी प्रवास करून आल्यात, घाईघाईत बोलवल्यात आपण, आणि त्या लेकी म्हणतायत तोंडाने की आम्हाला भूक लागली, काय केलंय आई? तर आईनं काहीच केलेलं नाहीये. आता विचार करा, ही आईच म्हणायची का? आणि आईचं कर्तव्य नाही आहे का की आपली लेकरं येणार आहेत म्हटल्यावर बनवून खायला घालणं किंवा बनवून ठेवणं? नाही बाई, मी वाटच बघत बसली. अशा बायकांचं खरंच मला खूप राग येतो. आणि मुली, म्हणजे त्या मुली पैशाची अडचण पडली की पहिल्या पुढे भावांना, आईला, आजारी पडली आई की लगेच माहेर तिकडून सासरहून यायचं, आईला बघायचं, सांभाळायचं, 4-8 दिवस राहायचं आणि परत त्यांनी निघून जायचं सासरी. त्यांना सासरी किती दुःखी आहेत त्या मुली, किती त्यांचा नवरा त्रास देतो, किती त्यांना परेशानी आहे, ही कधीच नाही बघायचं. आपला स्वार्थ फक्त, आपलं दुखलं खुपलं की लगेच लेकीनी यावं, लेकीनीच बघावं, लेकांना गरज पडली की लेकीनी मदत करावी, ही अपेक्षा ठेवायची. परंतु लेकीला गरज पडली की आपण मदतीसाठी उभं राहायचं, हे नाही शिकवायचं लेकांना बिन आपल्या स्वतःच्या बी मनाला. बरोबर की नाही? किती खावं, एक लिमिट असते बहिणीचं खाण्याची पण. बहिणीचं पैसं, सोनं, नाणं सगळं घ्यायचं बहिणीकडनं, त्याच बहिणींना आरे उऱ्याच्या भाषा करायच्या, लहान असताना नावं घेऊन बोलायचं, शिव्या द्यायच्या, गच्चाळ पद्धतीच्या शिव्या देतात. आणि ज्या लेकांसाठी ही म्हातारी करती ना, किंवा ज्या लेकांसाठी ही म्हातारी एवढं सगळं लेकींना ही करती ना, तीच लेक तिला लाईव्हवरती मरणाचं घाणघाण शिव्या देत होता. कुणी कुणी ज्यांनी बघितले ना त्यांना नक्कीच माहिती असेल की ती लाईव्हवरती काय प्रकार चाललेला होता. अक्षरशः तिनं तोंड झोडून घेतलं त्या म्हातारी. तिला मानसिक त्रास झाला, ती असं बोलायला लागला म्हणून तिनं तोंडावर हाणून हाणून घेतलं, तर लोकांनी तिचे व्हिडिओ बनवून तिला रोस्ट करून परेशान केलं. हे तुम्हाला दिसतंय, परंतु ते समोरून तो मुलगा किती चुकीचं तिला शब्द यूज करतोय हे कधीच कुणाला दिसलं नाही.
की एका आईला तो असले असले घाण शब्द यूज करतोय, हा मुलगाच म्हणायचा का? लाज वाटायला पाहिजे मुलगा म्हणायला. हं? आणि एक तो सांड इतका मोठा झालाय तरी आईच्या जीवावर बसून खातो आणि खुशाल मी खातच राहणार असा बोलतो रेड असा का शी, ते घाण वाटते. एवढं सगळं बोलायचं ना, मी सुद्धा खरंच लय राग आहे तुम्हाला त्या फॅमिलीच. काय चाललंय यार, काय दाखवताय तुम्ही समाजाला, काय बोलताय, लोक बोलतायत एवढं रोस्ट करतायत, लोक एवढे करतायत तरी पण काय निर्लज्जासारखं तुम्ही किती बी बोलत राहा मी खातच राहणार म्हणे. अरे स्वतःच्या कमाईवर खा ना, बहिणीची कशाला खात बसतो? बहिणींकडनं पैसे घेऊन खायला लाज तरी वाटली पाहिजे. हा, बहिणींकडनं सगळी मदत घ्यायची, बहिणींकडनं अपेक्षा ठेवायची, बहिणीच्या जीवावर जगणारे तुम्ही लोक, लाजी वाटायला पाहिजेत तुम्हाला. हा, आणि हे असे असतात लोक. मी पण त्या परिस्थितीमधून गेलेली आहे. बहिणीकडनं पैसे घ्यायचे, बहिणीकडनं अपेक्षा ठेवायची, बहिणीनं नाही दिली की बहिणीलाच मागं शिव्या द्यायच्या. आता हे व्हिडिओच्या माध्यमातून समजते, समजा त्यांना, नाहीतर त्यांना तरी काय समजणार आहे? त्यांच्या तोंडावर बोलतात का? तसा माझा पण भाऊ करायचा. माझ्या तोंडावर त्याची एकही शब्द बोलायची हिंमत नसायची, बोलायचं नाही. आणि मी निघून गेले की मला मागं शिवाय द्यायचा. आणि त्याचीच लहान मुलगी होती, ती मला सांगायची प्रत्येक वेळेला गेले की, आत्या तुम्हाला पप्पानी शिव्या दिल्या, असा म्हणला तसा म्हणला. माहितीये का? ती मागे बोलायचं, पण तोंडावर बोलायची हिंमत नव्हती. आणि मी पण ह्या परिस्थितीमधून गेलेली आहे. माझं पण सगळं खाऊन बिऊन सगळं बसलेली आहे इथं. पण असे लोक कधी सुखी राहत नसतात. बहिणी बाळा, ज्या लोकांना बहिणी आहेत ते लोकांना त्यांची किंमत नाही, आणि ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना कितीतरी वाईट वाटत असेल साशे ही झाल्यानंतर. जसं की सचिन म्हणला ना की मला बहीण नाही आहे, तर हे बघ, मावस बहीण असेल, चुलत बहीण असेल, ती पण आपलीच बहीण असते. कारण मला पण एक तुझ्यासारखा असा एक चुलत्याला एकटाच मुलगा आहे माझ्या एका चुलत्याला, आणि त्याला बहीण बी नाही भाऊ बी नाही, तो एकटाच आहे. तर आम्ही बाकीच्या जे चुलतेच्या मुली आहेत ना, आम्ही प्रत्येक वर्षी त्याला रक्षाबंधन किंवा भाऊबीज आम्ही कधीही त्याला सोडून केली नाही. आम्ही त्याच्यासोबत सेलिब्रेशन करायचो, आम्ही त्याला बोलवून राखी बांधायचो, आम्ही त्याला बोलवून भाऊबीज करायचो. आम्ही त्याला कधी असं वाटू दिलं नाही की त्याला बहीण नाही. आणि ते लहानपणापासूनच आम्हाला होतं, कारण आमच्या घरातूनच माझ्या आईने मला सवय लावली होती की त्याला बहीण नाही तर मग प्रत्येक रक्षाबंधनला ती राखी बांधायला लावायची, ही करायला लावायची. त्याच्यामुळे मला ती सवय झाली होती. माझं लग्न होऊन एवढं वर्ष जरी झाली तरी मी राखी बांधायची. मी आता जात नाही म्हणून काय, नाहीतर कधी बी जाऊ दे. मी पहिलं मी तो आमच्यापासून लांब राहायला गेला होता, म्हणजे आमचा वाडा सोडून दुसरीकडे राहायला गेला होता ना, तरी सुद्धा मी तेवढ्या लांब त्याच्याकडे जायचे राखी बांधण्यासाठी. तर असं काही नसतं. मावस बहीण, चुलत बहीण कुणी बी असेल तरी सुद्धा तू त्यांच्याकडून राखी वगैरे बांधून घेऊ शकतो. वाईट वाटून घेऊ नको. काही म्हणजे नाही का, बहिणी असल्या तरी काही जणांना दुःख असतं आणि नसल्या तरी काही जणांना दुःख असतं, बरोबर की नाही? परंतु आणि जरी तू कुणाला तरी बहीण पण मानू शकतो, पण मनापासून मान. टायमिंग पुरतं मानू नको, किंवा ते काहीतरी भावनेच्या आरी जाऊन एका म्हणजे मानू नको की ते शेवटपर्यंत तुला नातं निभवणं होणार नाही. आणि मला सांगायची जास्ती काही गरज नाही, कारण तू माझ्यापेक्षा जास्ती तुला अनुभव आहे किंवा हुशार आहे म्हणता येईल, आणि समजूतदार पण आहे. नातं कुठलंही तू जोडशील, कुठलंही नातं कुणाशीही जोडशील ना, तर मनापासून जोड आणि निभव. ना की ते तात्पुरतं, थोड्या महिन्यापुरतं, 1 वर्षापुरतं असं नातं कधीही जोडायचं नाही. आणि हे सोडून द्यायचं नाही. नातं जोडायचं तर मनापासून, निर्मळ मनाने आणि निस्वार्थ. ना त्या समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून काही अपेक्षा नसली पाहिजे, ना आपण पण त्यांच्याकडनं काही अपेक्षा न ठेवता ती नातं निभावता आलं पाहिजे. आणि असेच नाते टिकतात. आणि रक्ताचे नाते तर चांगले असतातच, मी वाईट म्हणणार नाही, परंतु रक्ताच्या नातेपेक्षा जोडलेले नाते सुद्धा खूप महत्त्व असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने निभवतात आणि मनापासून निभवतात. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. आणि मी आतापर्यंत रक्ताच्या नात्यांना पण तेवढीच व्हॅल्यू दिलेली आहे, आणि ज्यांनी ज्यांनी माझ्याशी नातं जोडलं ना त्यांना सुद्धा मी तेवढीच व्हॅल्यू दिलेली. तर बहीण असली तरी काही लोक विचारत नाहीत, मग तुला नाही म्हणून तुला वाईट वाटतं. परंतु जर तुझी मावस बहीण वगैरे असेल तर ती सुद्धा तुझी बहीणच आहे. कारण की एक बहिणीचं नातं असतं, भावाचं नातं असतं, ती एक वेगळंच नातं असतं. कारण एकमेकाला मारलं, भांडलं, काही जरी केलं तर ती बहीण भाऊ शेवट एकमेकाच्या दुःखात उभे असतात. काहीच नालायक असतात जे कधीच
बहिणीच्या दुःखामध्ये उभे नसतात, किंवा काहीच नालायक बहिणी पण असतात ज्या भावाच्या दुःखामध्ये उभ्या नसतात. परंतु माझं तर असं मत आहे की प्रत्येक बहीण भावाने सगळं सोडून देऊन दुःखामध्ये एकमेकाला हमेशा साथ द्यावी, हमेशा साथ द्यावी. दुःखामध्ये सुखामध्ये भलेही तुम्ही कुणाच्याही सुखामध्ये असो किंवा नसो, पण दुःखामध्ये नक्कीच तुम्ही उभं राहिलं पाहिजे. एवढं तरी तुम्ही माणूस म्हणून केलं पाहिजे. आणि माणूस म्हणून तुम्ही ह्या जगात आलात ना, एवढंच आपलं कर्तव्य आहे की आपण माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे. मला तर असं वाटतं. बाकी ज्याची त्याची मर्जी. आणि एकांनी अशी कमेंट्स केलेली आहे की म्हणजे त्रास देणारी लोक मरत का नाही आहेत, ते मजेत जगतात. तर मी म्हणजे नाही का, तुम्ही कुणाबद्दल बोललात मला काही एक्झॅक्टली नाही माहिती, परंतु त्रास देणारी लोक त्यांच्या टायमिंग आल्यानंतर नक्कीच जातात आणि देव हा त्यांची वेळ आणतो. देवाची काठी बसायला वेळ लागतो, परंतु आपण तो त्याच्या कर्माने जाणारच आहे. आपण आपलं तोंड नाही घाण करायचं की तो का जगतोय म्हणून, बरोबर की नाही. तो जगतोय कारण त्याची वेळ आहे, आणि त्याची वेळ जेव्हा खराब होईल तेव्हा त्याचं जगणं मुश्किल होईल, बरोबर की नाही. तर आपल्याला जर चांगलं म्हणजे तुम्ही चुकीचं बोललेलं नाही समजू शकते, कारण तुम्ही पण कदाचित त्या दुःखातनं गेलेल्या असाल, किंवा तुम्हाला पण असाच त्रास झालेला असेल म्हणून तुमच्या तोंडून ते शब्द निघाले. परंतु आपण का कुणाचं वाईट म्हणजे कुणाबद्दल वाईट बोलायचं, बरोबर की नाही. ती जगू मरू त्याचा त्याचा प्रश्न आहे, आणि वेळ आली की ही प्रत्येकाला जायचंच आहे. परंतु कर्माचा हिस्सा दिल्याशिवाय जायचं नाही, एवढं मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवावं. तुम्ही चांगलं जरी केलं तरी तुम्हाला त्याचा हिशोब द्यायचा आहे, आणि तुम्ही वाईट जरी केले तरी त्याचा तुम्हाला हिशोब नक्कीच द्यायचा आहे. तर मी तर ह्याच आशेवर जगत आहे की मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांची माफी आहे, 2 व्यक्ती सोडून. आणि त्या 2 व्यक्तींच्या कर्माच्या हिशोबाची वाट मी बघत आहे, आणि मी ती कर्माची वाट बघत आहे, आणि मी बघणारच. आणि माझी इच्छा आहे की माझ्या डोळ्यासमोर एकदा तरी मला त्या गोष्टी बघायला भेटाव्यात. माझ्या वडिलांसोबत ज्या बितलेल्या आहेत ना, त्याच गोष्टी मला बघायला भेटाव्या. माझी एवढीच इच्छा आहे, एवढीच इच्छा आहे. खरंच विसरू शकत नाही, मनातनं जाऊ शकत नाही. कुणी मला मेंटल म्हणा, सायको म्हणा, तीच रिपीट करती म्हणा, चालेल. कारण की एक विचार करा की तुमचा अतिशय कुणावर तरी प्रेम आहे, अतिशय, आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं एखाद्या व्यक्तीनं हिसकावून घेतलेली आहे, आणि त्या व्यक्तीला खूप टॉर्चर केलेलं आहे, तुमच्या डोळ्यासमोर टॉर्चर केलेलं आहे. त्या व्यक्तीनं स्वतःच्या तोंडाने तुम्हाला सांगितलेलं आहे, आजूबाजूच्या लोकांनी बघितलेलं आहे, आणि तुम्ही आजूबाजूच्या लोकांकडनं पण त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत गेल्यानंतर. तर तुमचं काळीज किती तुटत असेल, आणि तुमच्या काळजाला असं किती आग लागत असेल. आणि तो दिवस, त्या माणसाचा चेहरा, मी माझ्या सगळ्यापेक्षा जर जास्ती कुणावरती माझं प्रेम असेल तर माझं एकमेव माझे वडील होते, वडील. आणि त्या व्यक्तीलाच खूप साऱ्या परेशानी केलेल्या आहेत, त्या खूप सारं हे केलेलं आहे. त्यामुळे माझं मन जळत आहे, माझा आतून आत्मा जळत आहे. माझं पण हे होतं कधी कधी हायपर होऊन मी ही होते, म्हणजे शाप देण्या इतपत येते. परंतु कधी कधी असं विचार करते की यार, त्यानं केलेल्या पापामध्ये आपणच कशाला सामील व्हायचं, बरोबर की नाही. इकडं वडिलाबद्दल जरी मला वाईट वाटत असेल तर मी जर त्याच्याबद्दल काही वाईट चिंतलं, हे केलं, तर कदाचित माझ्या आईच्या आत्म्याला तीच आवडणार नाही, कारण तिचा जीव की प्राण होतात, बरोबर की नाही. तर असो, कुणाचा जीव कुणामध्ये असतो, परंतु पहिल्या लोकांचा जीव फक्त आणि फक्त मुलांवरती असायचा, एवढं मात्र मी 100% सांगते. आणि मी प्रत्येक मुलींना त्यातून जाताना बघितलेलं आहे, आणि मी स्वतःही त्याच्यातून केलेलं आहे. आता मुलींवरून मला एक विषय आठवलेला आहे की म्हणजे नाही का, मी स्वतः तो व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या दुःखी कमेंट्स आल्या, परंतु त्याच्यातल्या एकाला तरी सुचलं का की हो बाबा, मुलीचं आयुष्य किती वाईट आहे, मुलीचं आयुष्य किती बेकार आहे. की मुलगी दोन्ही घरची मुलगी असते. ज्या घरची लेक असते ते बी घर तिचं नसतं, ज्या घरात ती जन्मली लहानाची मोठी झाली ती बी घर तिचं नसतं, आणि ज्या घरात ती सून म्हणून गेलेली असते त्या बी घरची ती असते. पण वेळ आल्यावरती घर तिचं नसतं. म्हणजे तिला जर निर्णय घ्यायचा असेल
तर ती त्या घरात राहू शकत नाही. तिला ती घर सोडूनच निर्णय घ्यावा लागतो. ते घर सोडूनच तिला जावं लागतं आणि लग्न होताना पण तिला तिचं स्वतःचं घर सोडूनच जावं लागतं. तर मुलगी ही अशी ही आहे, परकी जात म्हणतात ना, तर ती दोन्ही घरची असून सुद्धा परकी असते. तिला कुठंच स्वतःचं घर नसतं. तिला दर दर भटकावं लागतं. वेळ आल्यानंतर तिला मंदिराचे सहारे घ्यावे लागतात, दुसऱ्याचा सहारा घ्यावा लागतो, तिला दुसऱ्याच्या घरात जाऊन राहावं लागतं. तर मुलीचं असं म्हणून काय आहे तुम्ही सांगा? हा प्रश्न कधी पडला नाही का? मला तर पडतात हे प्रश्न, की मुलगी आहे म्हणून नाही, मी पण त्या दुःखातून गेले, मला पण घर सोडावं लागलं, त्यावेळेला मला मंदिराचा सहारा घ्यावा लागला, ह्याच्या त्याच्या घरी राहावं लागलं. जर हीच माझं स्वतःचं घर असतं, हीच माझ्या वडिलांनी माझ्यासाठी घेतलेलं स्वतःचं घर, स्वतःचं म्हणून घेतलेलं असतं, तर मी इकडे तिकडे भटकण्याच्या ऐवजी वडिलाच्या घरी गेले असते. बरोबर की नाही? म्हणजे वडिलाच्या नाही, माझ्या स्वतःच्या घरात राहिले असते. परंतु माझ्या वडिलांनी जरी माझं स्वतःच्या नावावरती ते घर केलेलं होतं, त्याचं भांडण होतं. कारण माझा भाऊ मला आधीच, माझे वडील असतानाच वडिलांना मला त्रास द्यायचा त्या घरासाठी, की ते घर त्याच्या नावावर करा, किंवा मी त्याला असं वाटायचं सतत मी हिस्सा घेईल. पण अरे मला पण जन्म दिलाय, माझा पण अधिकार आहे की त्याच्यावरती. उद्या जर मला काही नवऱ्याने हकललं, घरातल्यांनी हकललं, सोडून दिलं, हे केलं, तर माझा एक आधार आहे किती. परंतु माझं स्वतःचं नावावरती घर असताना सुद्धा मी तिथं जाऊ नाही शकले, फक्त आणि फक्त की माझा भाऊ मला त्रास देईल ह्या हेतून. मग मुलांचं जसं बापाचं घर मुलांचं असतं, तसं बापाचं घर मुलीचं का नसतं? तर आई वडिलांनी एकच गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं वैयक्तिक, की तुम्ही जे लग्नामध्ये खर्च करता, हुंडा देता, सोनं नाणं देता, धूमधडाक्यात लग्न लावून 10-15 लाखाचा खर्च करता, त्याऐवजी जर तुम्ही रजिस्टर मॅरेज करून दिलं, जेवणाचा वगैरे ही खर्च सगळा वाचवला, आणि त्याच 10-15 लाखाची तिला कुठंतरी छोटीशी जागा, छोटंसं घर घेऊन दिलं तिच्या नावावरती, जेणेकरून ती माझं घर म्हणून तिथं अधिकाऱ्यांनी राहू शकन. तिच्या नवऱ्याने हाकललं, घरातल्या लोकांनी सासरच्यांनी त्रास दिला, घरातल्या लोकांनी हाकलून दिलं, तर ती अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन राहू शकन, कारण की ती तिच्या वडिलाची देण आहे तिच्यासाठी. तर मुलगी दोन्ही घरचे असून तिच्यासाठी घरच नसतं. बरोबर आहे की नाही? खरंच तिच्यासाठी घर नसतं. कारण ही बऱ्याचदा मला हा विचार येतो की खरंच मी ज्या परिस्थितीमधून गेले, अशा कितीतरी मुली आणि महिला ह्या परिस्थितीमधून जात असतील की त्यांना म्हणजे त्यांचा कुठंच अधिकार नसतो. विचार करा ना, ती माझं घर म्हणून सगळं दिवस रात्र कष्ट करत असते, मरत असते, सगळ्यांच्या पुढं करत असते, सगळ्या गोष्टी करत असते. परंतु जर ती त्यांच्या वाकड्यात गेली आणि ती त्यांना आवडत नसेल, ती डायरेक्टली घराच्या बाहेर काढतात तिला, आमच्या घराच्या बाहेर. ज्या घरासाठी ती मरत असती ते तिचं घर नसतं. म्हणजे ही असं झालं की भाड्याचं घर आणि खाली कर. वेळ आली की प्रत्येक जण हाकलून देतो मुलींना, वेळ आली की प्रत्येक जण मुलींना लोटून देतं. पण त्या मुलीचं काय चुकीचं आहे? तिनं जन्म घेतलाय मुलीच्या रूपात, म्हणून हे मुलीची चूक आहे का तुम्ही सांगा? हे आई वडिलांना विचार यायला पाहिजे, जे लोक आहेत त्या परिस्थितीमध्ये, की तुम्ही कर्ज काढून हे करून त्या लोकांचे शोक पूर्ण करता, 10-15 लाख लग्नासाठी घालवता, हॉल हे ते सगळंच आलं त्याच्यामध्ये. त्याच 10-15 लाखामध्ये तुम्ही छोटंसं मुलीला तिचं स्वतःचं घर घेऊन देऊ शकला, प्लॉट घेऊन शकला, तर किती तिच्या भविष्याच्या पुढच्या उपयोगासाठी आहे विचार कर. कारण की तिला तिचं घरटं मिळालं, की तिला तिचे लेकरं घेऊन कुठंही भटकावं लागणार नाही, तिला कुणाचाही आधार घ्यावा लागणार नाही. बरोबर की नाही? तर हे विचार आईवडिलांनी नक्कीच करावेत. माझी अशी अपेक्षा आहे की ज्यांचे लायकी आहे, जे 10-15 लाख मुलीवरती खर्च करतात वायपट गोष्टींसाठी, त्यापेक्षा त्यांनी हे निर्णय नक्कीच घ्यावे. आणि ह्याच्यातून खरंच मला तरी वैयक्तिक तसं वाटतं
की मुलीनं काय चुकी केलेली आहे, मुलगी का हमेशा पराई असते, ह्या घरची बी आणि त्या घरची बी, मुलीसाठी काही नाही आहे का, आणि मुलीचा अधिकार नाही आहे का. अधिकार म्हणजे मी ते प्रॉपर्टीचा अधिकार बोलत नाहीये, तुम्ही वेगळे अर्थ घ्यायचा. प्रॉपर्टीवरचा अधिकारच नसावा आणि मुलींनी पण अपेक्षा ठेवू नये, परंतु एक तिचं वैयक्तिक स्वतःचं घर आणि तिचा स्वतःचा अधिकार म्हणून आईवडिलांनी हे गोष्टी मुलींबद्दल तर नक्कीच करायला पाहिजेत. कारण मी पण एक मुलगी आहे आणि मी प्रत्येक परिस्थितीत मधून गेली आहे, म्हणून मला तसं वाटतं. बाकी माझे मत आहे ही, आणि मी मत मांडलेलं आहे. जर मी काही करू शकले ना, जर मी काही करू शकले तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही समजू शकता मी कुणाबद्दल बोलत असेल इथे, परंतु आता आपल्याला काही बोलून दाखवायचं नाही आणि कुणाला बोलायला चान्स द्यायचे नाहीत. होणार ना होणार माझ्याकडनं हे भविष्याचे निर्णय आहेत, बरोबर की नाही. मी बोललेच होते असं कुणी म्हणायला नको. म्हणून आता बोलताना विचार करायचा की नाही, आपल्याला जर होत असेल तरच आपण बोलायचं आणि होणार त्या वेळेला त्या गोष्टी करून दाखवायच्या. तर चला भेटूया पुढे.